आता मी दादर PTची आलो आहे आणि हे बघा एस टी स्टँड आहे हा दादरचा. आता पनवेल डेपोतून गाडी सुटलेली आहे, 12:30 होऊन गेलेत. माड एस टी डेपोतून आपल्या एस टी सुटलेली आहे. थंडी पण भरपूर आहे, गार वाटते, स्वेटर घातलं आहे. बहुतेक प्रवासी खेडमध्येच उतरत आहेत आणि थंडी मजबूत आहे. 5:50 झालेत आणि आपण उतरलो चिपळूण डेपोमध्ये आणि खूप थंडी आहे. नमस्कार मित्रांनो, मी विजय बाबू तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी चाललो गावी. काही दिवसापूर्वी आई काय कामासाठी मुंबईला आलेली आणि तिला घेऊन आता मी गावी निघालोय. रात्र्याने म्हणजे आपल्या लालपरीने. परेल ते तामनमाळा ही गाडी आहे आणि रिझर्वेशन आहे आणि गाडीचा टायमिंग आहे 10:33 दादर TTवरनं. मग चला, आजचा ब्लॉग असणार लालपरीचा. चला निघूया. चला आता निघालोय, तर निघूया. चला बाय बाय. चला, अश्विन येते खाली सोडायला, निघूया आता मी दादर PTची आलो आहे आणि हे बघा एस टी स्टँड आहे हा दादरचा. इथं बस आली आहे आणि आपली अजून बस आली नाही. 10:30 होऊन गेलेत. 10:33चा टायमिंग आहे पण अजून बस आली नाही, कारण की एल्फिस्टन ब्रिज तोडला आहे, त्यामुळे ती बस फिरून येते करिडोरवरनं. ते उशीर आणि तो गावी जायला पब्लिक पण भरपूर आहेत दादर एस टी डेपोला, सॉरी एस टी स्टँडला. गाडी आता 11:05 दादर TTला आलेली. थोडी लेट झाली, अर्धा तास, कारण की एल्फिस्टन ब्रिज तोडल्यामुळे ती करी रोडवरून अशी फिरून येते. परळी डेपोतून सुटते आणि करी रोडनं अशी फिरून येते, त्यामुळे लेट झाली. आणि 11:05ला आता गाडी आली आणि आता सुटलेलं आहे 2 मिनटात. आणि आजचा प्रवास तुम्हाला लालपरीचा असणार आहे, शेवटपर्यंत नक्कीच पहा. 11:20 झालेत आणि गाडी आले कुर्ला नेहरू नगरला. बघू शकता, पहिल्याच एसट्या लागलेल्या आहेत. चला, कुर्ला नेहरू नगरमधून गाडी सुटलेली आहे. मैदान बघू शकता केवढा मोकळा आहे. एस टी डेपो बघा, केवढी जागा आहे एस टी डेपोवरती. पुरा मैदान मोकळं आहे बघा. 11:42 झालेत आणि मैत्री पार्कला आलो आहे बघा. गर्दी बघू शकता किती आहे. आणि आपले इथे 2 पॅसेंजर चढले गाडीमध्ये. समोरचे सीटचे पॅसेंजर 2 चढले. गर्दी पण आज भरपूर आहे गावी जाणार, कारण 31 डिसेंबर आहे, त्यामुळे गर्दी आहे. गाडी सुटलेली आहे मैत्री पार्कमध्ये. रात्री 12:30 झालेत आणि पनवेल डेपोला आले आपण, बघू शकता. चला, आता पनवेल डेपोतून गाडी सुटलेली आहे, 12:30 होऊन गेलेत. झालेत आणि आता आपण आलो रामवाडी एस टी डेपोमध्ये आणि बघू शकता 2च एस टी आहेत आणि थोडं गार वाटतं.
पूर्वी इथे सर्व नाश्त्याची सोय होती आणि समोर कॅन्टीन आहे एस टी स्टँडचं, हे बघा. आणि पूर्वी इथे ह्या साईडला कडिंगड विंगड विकायचे. लहानपणी माझे वडील घेऊन यायचे कडिंगड, आम्ही खायचो. ह्यावेळी आता सध्या तर काहीच नाही. पूर्वीची मजा वेगळी होती. आणि समोर एक कॅन्टीन आहे. आता कॅन्टीन पण भारत कोण खातच नाही, म्हणजे मोस्टली हे लोक भारत गाड्या लावतात प्रायव्हेटमध्ये, बघू शकता. आणि हे आपली बस आहे. चला, आता रामवाडीवरून आपली एस टी सुटलेली आहे. दोन 54 झालेत आणि माणगावला आलो आपण. अरे बाबू थांबणार नाही. त्याला माणगाव एस टी डेपोतून आपली गाडी सुटलेली आहे. साडेतीन वाजलेत आणि आता आपण आलोय महाड एस टी डेपो. महाड एस टी डेपोतून आपल्या एस टी सुटलेली आहे आणि थंडी पण भरपूर आहे, गार वाटते. स्वेटर घातलंय मी, बहुतेक सर्वांनी स्वेटर घातलंय, थंडी आहे. चार 42 झालेत आणि आपण आलो खेड एस टी डेपो. बहुतेक उतरतात खेडलाच प्रवासी. बहुतेक प्रवासी खेडमध्येच उतरतात आणि थंडी मजबूत आहे, सर्व स्वेटर घालून. खेड एस टी डेपोतून आपली गाडी सुटली. थोडे प्रवासी चढलेत इथे आणि आता आपली एस टी खेडमधून सुटलेली आहे एस टी डेपोतून.
5:40 झालेत आणि बांधूशक नका. तर सकाळचे 5:50 झालेत आणि आपण उतरलो चिपळूण डेपोमध्ये आणि खूप थंडी आहे. आणि आई बघू शकता स्वेटर घातलंय. आई थंडी लागते ना? थंडी आहे ना? भरपूर थंडी आहे. आणि इथे आता आपली एस टी लागली आहे चिपळूण ते पोफळी. हे आता एस टीमध्ये आपण बसूया आपण जाऊन. बघा ती इथं एस टी लागली आहे चिपळूण पोफळी. आणि आता एस टीमध्ये आपण बसूया. आत्ताच लागली जस्ट आली आणि बघू शकता सकाळ सकाळचे इथे न्यूजपेपर पण शॉर्टिंग चाललेली आणि तेवढीच गर्दी पण आहे तिकडे. चला जाऊन बसूया एस टी. चला पुरं धुकं आहे रोडवरती. धुकंच धुकं आहे आणि थंडी काय पडली आहे. खाली खाली आता आम्ही पोचलो आमच्या घराची. इथे रिक्षाने वरपर्यंत आम्ही आलो आणि इथून आता घरी चाललो. हे कंपाऊंड केलं जायचं. धुकं धुकं सगळं धुकं आहे. जरा आलो घरी. नंतर फ्रेश झालो भेटूया. सुप्रभात मित्रांनो. आपली कोकणातली पहाट म्हणजे सकाळी गुलाबी थंडी पडलेली, खूपच धुकं होतं. आणि आपला प्रवास होता रातराणी म्हणजे लालपरीचा प्रवास होता. काही कामासाठी आई मुंबईला आली होती. तिला सोडण्यासाठी मी आज एका दिवसासाठी गावी आलेलो आहे. आणि आपली गाडी होती परल ते तामनमाळा. म्हणजे लालपरीने प्रवास केला. परल ते तामनमाळा ही गाडी होती. दादरला आली 11:05ला आणि चिपळूणला डिपोत आली ती गाडी 5:50ला. खूपच थंडी होती. रामवाडीच्या नंतर गार वाटायला लागलं आणि मग मी स्वेटर घातला. तशी पुढे तसं कोकणाकडे मी येत चाललो होतो तशी थंडी वाढत होती. आणि गाडीच्या बाहेरनं काही दिसत नव्हतं. पुरं धुकं होतं. गार वातावरण मस्त वाटलेलं. आणि आता सकाळी उठल्यानंतर पुरं धुकं होतं आणि जरा ऊन आल्यानंतर जरा बरं वाटतंय. कालचा रातराणीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असे एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय.